तर फायनली आम्ही आता चाललो आहे वृंदावनला आणि ऑटो पकडलेली आहे. तर आता पुढचे 8 दिवस आम्ही कुठं कुठं जाणार आहे, काय काय करणार आहे, ते सगळं मी तुम्हाला डे वाईज ब्लॉग बनवेल आणि त्यानुसार शेअर करेन. तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून गाईज. राधे राधे. तर आता आम्ही आलो आहे वृंदावनमध्ये. तुम्ही बघू शकता आम्ही चाललो आहे आश्रमकडं. हे आमचे सगळे ग्रुपमधले लोक आहेत आणि अवतार बघू शकता तुम्ही. माझा 24 तास प्रवास करून फायनली आलो आहे वृंदावनमध्ये. राधे राधे सगळ्यांना. तर आत्ताच आम्ही फ्रेश होऊन रूममधून बाहेर पडलो आणि सर्वप्रथम वृंदावनला आल्या आल्या आम्ही ठरवलं असं की यमुना महाराणीचं दर्शन करूया. तर आता आज आहे देवउठणी एकादशी आणि आम्ही चाललोय वृंदावनमध्ये यमुना महाराणीचं दर्शन करण्यासाठी. तर तुम्ही इथं बघू शकता की आज देवउठणी एकादशीच्या निमित्ताने भक्त लोक लांबून लांबून आलेले आहेत फक्त वृंदावनची परिक्रमा करण्यासाठी. कारण त्याचं पुण्य खूप म्हणजे ते आपण शब्दात व्यक्त नाही करू शकत. तर तुम्ही बघू शकता इथं की मी तुम्हाला दाखवतो किती भक्त लोक आहेत जे वृंदावन परिक्रमा करत आहेत इथं. हे माझ्या पुढे आहेत आणि हे मागचे. पूर्ण रस्त्यावरती कुठंच गॅप नाहीये, कंटिन्यूस लोक परिक्रमा देत आहेत. तर आता आम्ही चाललो यमुना महाराणीला. तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला यमुना महाराणीचं दर्शन घडवून. राधे राधे. तर राधे राधे. आम्ही चाललो होतो यमुना महाराणीला जसं की तुम्हाला सांगितलं होतं. तर रस्त्यातच आपल्याला दिसणार आहे इथं प्रेमानंद महाराजांचा आश्रम. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आहे ते इथं आतमध्ये त्यांचा आश्रम आहे. तर राधे राधे मित्रांनो. आत्ताच आम्ही आलो आहे इथं यमुना घाटावरती. तर मी तुम्हाला यमुना नदीचं दर्शन करवत होता. यमुना महाराणी की जय. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी की लोकांनी किती म्हणजे दीपदान केलेले आहे यमुना महाराणीमध्ये. आज देवउठणी एकादशी त्याच्या निमित्ताने. तर आम्ही आता यमुना नदीच्या पाण्याने आचमन केलंय, यमुना नदीचं दर्शन घेतलंय. तर आता पुढचं अजून आमचं नक्की नाही कुठं जायचंय. तर त्या हिशोबाने तुम्हाला दाखवतो पुढचं. राधे राधे. कार्तिक मास असल्यामुळं मम्मी पप्पांनी सुद्धा यमुना नदीत दीपदान केलं आणि त्यानंतर मी सुद्धा यमुना नदीमध्ये दीपदान केलं. कार्तिक महिन्यात दीपदानला खूप महत्त्व आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता नदीत दिवे सोडल्यानंतर यमुना महाराणीचं सौंदर्य काय खुलून दिसतंय. यमुना महाराणी की जय हो. ठीक आहे, झालं या. एक मिनिट आधी. तर राधे राधे सगळ्यांना. तर आता यमुना महाराणीचं दर्शन करताना मी तुम्हाला म्हणलो की पुढचा प्लॅन काय आमचा नक्की नाही आहे. तर मग आम्ही आत्ता चाललो आहे राधारमण लाल मंदिरला. तर आता जस्ट मी राधारमण मंदिरच्या समोरच आहे, तुम्ही बघू शकता. तर मंदिरच्या आतमध्ये जाऊया. आम्ही बघतो कॅमेरा अलाउड असेल तर मी तुम्हाला दर्शन करून देईल. ठीक आहे. राधे राधे. तर राधारमण लाल हे वृंदावनच्या 3 ठाकूरपैकी एक ठाकूर आहेत आणि ते शाळेग्राममधून प्रकट झालेले होते. तर हे जे स्थान आहे याच ठिकाणी राधारमण लालने शाळेग्राममधून प्राकट्य केलं होतं. तर आज प्रवास करून सगळे दमले होते आणि वेळ पण थोडा होता, त्याच्यामुळे आम्ही 2 स्थान कव्हर केले फक्त, यमुना महाराणी आणि राधारमण लाल. तर उद्या आम्ही जाणार आहोत गोवर्धन परिक्रमा करण्यासाठी. तर तिकडं आम्ही काय काय मजा केली, कशी परिक्रमा झाली ते बघण्यासाठी तुम्हाला पुढचा पार्ट बघावा लागेल. तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. जय जय श्री राधे, जय जय श्याम.